या बुलेटिनची सुरुवातच एका लक्षवेधी महत्त्वाच्या बातमीने करतोय। दिवसभरातली मोठी बातमी आहे। सत्ता संघर्षावरची आजची सुनावणी संपलेली आहे। उद्या उर्वरित सुनावणी होणार आहे। सत्ता संघर्षासंदर्भात आज सुनावणी संपली आहे। ही सुनावणी उद्या पुन्हा कंटिन्यू होईल। उद्या उर्वरित सुनावणी होणार आहे। सत्ता संघर्षासंदर्भात सुनावणी सुरू होती, सकाळपासून ही सुनावणी सुरू होती आणि लंच ब्रेक नंतर पुन्हा सुनावणी सुरू झाली। आता उर्वरित सुनावणी उद्या होणार आहे अशी माहिती मिळते। सुप्रीम कोर्टामध्ये या सत्ता संघर्षासंदर्भात सुनावणी होणार होती। सुनावणी 5 सदस्यीय घटनापीठापुढे घ्यायची का 7 सदस्यीय घटनापीठापुढे वर्ग करायची या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे। उद्या उर्वरित सुनावणी होणार आहे। अजून वेगवेगळ्या विषयांवर सुनावणी आहे आणि ती उद्या पुन्हा सुरू राहील। सत्ता संघर्षासंदर्भातली ही बातमी आहे। आजचं अपडेट, या घडीचं अपडेट आपण बघतोय। उद्या सुनावणी पुन्हा सुरू राहणार आहे। उर्वरित सुनावणी उद्या होईल। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुप्रीम कोर्ट परिसरातून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अपडेट? नुकतीच सुनावणी संपलेली आहे आणि आता आज दिवसभरात जर बघितलं तर पहिल्यांदा साधारणतः 2.25 तास हा या कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। त्यानंतर 1.25 तास कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहे। अनेक जवळपास 12 मुद्दे या संपूर्ण सुनावणी दरम्यान मांडलेले आहेत। ते त्याची चर्चा करूया। ॲडव्होकेट राज पाटील माझ्यासोबत आहेत। सर, पोस्ट लंच नंतर काय महत्त्वाचे मुद्दे होते? पोस्ट लंच नंतर त्यांनी अध्यक्षांच्या, नवीन नियुक्त झालेल्या अध्यक्षांच्या विरोधात भाष्य केलं, म्हणजेच इल्लिगल आहे असं म्हटलं होतं। पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निरीक्षण नोंदवलं की पूर्वी म्हणजे पार्ट फर्स्टमध्ये तुम्ही जी आर्ग्युमेंट केली ती घटनात्मक पद आहे म्हणून केलीत, नंतर असं कसं म्हणू शकता की ते जे नवीन अध्यक्ष नियुक्त झाले किंवा निवड झालेली ते इल्लिगल आहे, हे सुद्धा घटनात्मक पदच आहे। मग त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं की आम्ही कार्यपद्धतीविषयी आर्ग्युमेंट करत आहोत। मग मान्य न्यायालय त्या पुढं गेलं। दुसरं त्यांनी व्हीपच्या विषयी आर्ग्युमेंट केली। व्हीप सुनील प्रभू यांनी एक व्हीप जारी केला होता, भारत गोगोले यांनी एक दुसरा व्हीप जारी केला होता। एकाच पार्टीत म्हणजे 2 ऑफिसेस कसे सस्टेन होऊ शकते त्या संदर्भात आर्ग्युमेंट केली। विधिमंडळाचा पक्ष, विधिमंडळीय पक्ष आणि राजकीय पक्ष यावर आर्ग्युमेंट केली। त्यानंतर त्यांनी जी लास्ट आर्ग्युमेंट होती त्यांची, एकनाथ शिंदे यांचा जो 2.5 वर्षाचा कार्यकाल होता मंत्री म्हणून, त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं। त्यांनी सांगितलं की 2.5 वर्षे ते मंत्री पण होते आणि विधिमंडळी पक्षाचे ते नेते होते शिवसेनेचे। त्यावेळेस त्यांनी कोणत्याही पक्षाच्या विरोधात स्टेटमेंट किंवा वर्तमानपत्रात किंवा एखादा कोणतीही भूमिका वेगळी घेतलेली नाही। अचानक ओव्हरनाईट म्हणजे त्यांनी भूमिका ओव्हरनाईट टर्न केलं आणि पुढं गेले। आता 2.5 वर्ष त्यांनी, जेव्हा त्यांनी 2.5 वर्षावर भाष्य करत आहे त्यावेळेस मंत्रिपदातली कारकीर्द आणि नंतर घेतलेली नवीन भूमिका यावर त्यांनी आर्ग्युमेंट केली। कपिल सिब्बल यांनी जे 2.5 वर्ष कारकीर्द होती त्यावर भाष्य केलं लास्ट। आता उद्या मान्य सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा ठाकरे गट काय आर्ग्युमेंट करतोय बघणं महत्त्वाचं। एक शेवटचा प्रश्न करतोय। निवडणूक आयोगाला पक्षाने गृहीत धरले नाही, बहुमताच्या आधारावरती निर्णय घेतला। उद्या जी सुनावणी होणार होती त्याचे अनेक मुद्दे आजच कपिल सिब्बल यांनी मांडलेले आहेत। त्यांनी आज त्यांच्या आर्ग्युमेंटचा तो एक मुद्दा होता, पण उद्या 3:30 वाजेला आणखीन एकदा ती वेगळी हिअरिंग होणार आहे आणि त्यानंतर ते डिसाईड होऊ शकते काय त्या निवडणूक आयोगाच्या ऑर्डरच्या निमित्तानं घडतं होऊ शकते। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं युक्तिवाद झाला आहे, या युक्तिवादामध्ये अनेक युक्तिवाद जे हे उद्याच्या 3:30 वाजता होणाऱ्या सुनावणीच्या संदर्भातले आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्याला आव्हान देणारे ज्या अनेक मुद्दे आहेत ते आजच्याही सुनावणीमध्ये आले। उद्या ते सुनावणीमध्ये रिपीट होण्याची शक्यता आहे। पण साधारणतः परंपरा जी असते सुप्रीम कोर्टात की जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केले जात नाही आहे। त्यामुळे आता उद्या नवीन कुठले मुद्दे मांडले जातात आणि कशा पद्धतीने कपिल सिब्बल असो, अभिषेक मनु सिंघवी असो की देवदत्त कामत असो यासारखे सिनियर कौन्सिल जे सुप्रीम कोर्टातले काय युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळात अनिल देसाई देखील इथे येतील। अनिल देसाई या आजच्या सुनावणीच्या दरम्यान काय त्यांची प्रतिक्रिया हे देखील सांगतील। अर्थात आपण त्याविषयी पुन्हा एकदा बोलू। तुर्तास धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल। किशोरी पेडणेकर यांना हायकोर्टाने दिलासा दिलेला आहे। अजून एक महत्त्वाची बातमी येते। SRA प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करू नका असं हायकोर्टानं म्हटलंय। हायकोर्टानं मुंबई पोलिसांना तसे आदेश दिलेले आहेत। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण कथित SRA घोटाळा प्रकरणी तुर्तास तरी आरोपपत्र दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश हायकोर्टानं दिले आहेत। 30 मार्च पर्यंत हायकोर्टातली सुनावणी तहकूब झालेली आहे। मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याकरता किशोरी पेडणेकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती।
आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना अधिक विचारूया. प्रशांत, दिलासा मिळालाय किशोरी पेडणेकर यांना का हा तुर्तास दिलासा म्हणायचा? हा तुर्तास दिलासा म्हणणं अधिक योग्य ठरेल, कारण 30 मार्चची सुनावणी सगळ्यात महत्वाची आहे. कारण जो आरोप मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करताना केला होता तो अत्यंत गंभीर आहे की बनावट कागदपत्र सादर करून सदनिका एसआरए घोटाळ्यात लाटल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यासोबत आहे. पण किशोरी पेडणेकर यांनी हाच गुन्हा रद्द करावा या मागणीकरता हायकोर्टात दाद मागितली होती. त्याचीच आज सुनावणी होती. मात्र या सुनावणीमध्येच सुरुवातीलाच हायकोर्टानं हे स्पष्ट केलं की 30 मार्च पर्यंत ही सुनावणी तर तहकूब केलीच, पण त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी चार्जशीट दाखल करू नये अशा प्रकारे दिली. अर्थातच युक्तिवाद हा 30 मार्चला होणारा सगळ्यात महत्वाचा आहे की किरीट सोमय्या यांनी केलेला आरोप, मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि खरोखर बनावट कागदपत्र ते आहेत का. जर ते 30 मार्चच्या ऑर्ग्युमेंटमध्ये सरकार पक्षाला ते सिद्ध करता आलं नाही तर मात्र किशोरी पेडणेकर यांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळू शकतो, असे स्पष्ट संकेत आज आपल्याला दिसत आहे. आज तरी त्यांना हा अंशतः दिलासा, पण तोही महत्वाचा या परिस्थितीत मानला जातोय. सुवर्णा, त्याबद्दल ठाण्यातल्या गुंडाला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. ठाण्यातला गुंड राजा ठाकूर मागावर असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. या संदर्भात संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी स्वतःच्या कमी केलेल्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपनेही या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे. संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी काय लिहिलंय त्यावर नजर टाकूयात. प्रिय देवेंद्रजी, जय महाराष्ट्र. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सगळी सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात. तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीने माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणं आवश्यक आहे असं पत्रात लिहिलंय. या पत्रामध्ये थेट नाव लिहिण्यात आलंय की श्रीकांत शिंदेंकडून त्या गुंडाला सुपारी दिली गेली आहे संजय राऊतांची. माननीय देवेंद्रजींनी ताबडतोब या संदर्भात पोलीस विभागाला आदेश दिले पाहिजे आणि संजय राऊतांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली पाहिजे, किंवा जर संजय राऊतांना पोलीस स्टेशन येण्यामध्ये जर काही अडचण असेल तर पोलीस विभागाने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वेळेनुसार या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे, चौकशी केली. राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. असंबद्ध बोलणे हा एकमेव त्यांचा उद्योग सुरू आहे. स्वतःभोवती सहानुभूतीचं वातावरण तयार करणे, उरलेल्या शिवसैनिकांसंदर्भात त्यांच्या भोवती भावनात्मक राजकारण करणे हा एकमेव त्यांचा उद्योग आहे. त्यांच्यावरती इलाज करण्याची गरज आहे, कारण त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं मी वारंवार बोलत असतो. त्यांची सुरक्षितता पण कमी केलेली आहे असं वाटतं आहे आणि मग सुरक्षा वाढावी, पोलीस बरोबर वाढावे, एक इम्प्रेशन मारता यावं सर्व पोलिसांच्या समवेत, याकरता सुद्धा हे आरोप केले असतील. श्रीकांत शिंदे गेल्या आठवड्यापासून आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. आज सकाळीच त्यांचा डिस्चार्ज झाला आहे. तरीसुद्धा अशा प्रकारचे आरोप करायचे आणि प्रसिद्धीच्या झोकात राहायचं हा त्यांचा एकमेव उद्योग आहे. असंबद्ध बोलणे, बिनडोक बोलणे हा एकमेव त्यांचा. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर पैसे घेऊन शिवसेनेचं धनुष्यबाण आणि नाव शिंदेंना दिलं असा आरोप केल्यानंतर आता तर थेट आमदार खासदार खरेदीसाठी महाराष्ट्रात रेट कार्ड सुरू असल्याचा आरोप करून त्यांनी खळबळ उडवून दिलेली आहे. मुंबईतील नगरसेवक खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत 2 कोटी रुपये, आमदाराची खरेदी किंमत 50 कोटी रुपये, खासदारांची किंमत 75 कोटी रुपये अशी किंमत लावण्यात आलेली आहे. तर शाखा प्रमुखांची किंमत 50 लाख. याच्यावर असणाऱ्या लोकांची आणखी वेगळी किंमत आहे. यासाठी एजंट्सही नियुक्त केल्याचा आरोप राऊतांनी केलाय. वो लोगों ने एक रेड कार्ड बनाया है। रेड कार्ड
इस राज्य में, इस देश में कभी रेड कार्ड नहीं बना था खरीद फरोश के लिए। अगर मुंबई का कॉरपोरेटर खरीदना है तो उसकी एक कीमत है 2 करोड़ रुपया, एमएलए को खरीदना है तो 50 करोड़ रुपया कीमत लगाई, रेड कार्ड लगाया है। एमपी है 75 करोड़, 75 करोड़, शाखा प्रमुख 50 लाख, उसके ऊपर और एक रेड कार्ड लगाकर एजेंट भी नियुक्त किए हैं और कमीशन पर काम करे एजेंट लोगों को तोड़ने के लिए। राजकारणामध्ये कधी माणूस वर जातो, कधी खाली जातो, पण इतकं निराश होऊन मनात येईल ते बोलायचं, यातनं त्यांच्या बुद्धीची कीव लोक करतात। त्यांच्या बोलण्याने काही परिणाम होत नाही, पण लोकांना असं वाटतं की यांना मोठे नेते आपण म्हटलं आणि असं म्हणजे संजय राऊत जे बोलले असं निर्बुद्धपणे बोलतात, तर अशा निर्बुद्ध लोकांना काय मी उत्तर देऊ। आणि उद्धवजींचा जिथपर्यंत सवाल आहे, उद्धवजींजवळ एक लिमिटेड डिक्शनरी आहे, ते एक 10, 15, 20 त्यांचे शब्द आहेत, ते शब्द फिरवून फिरवून ते वापरतात। 2000 कोटीचं जे ते सांगतायत त्याच्याबद्दल त्यांच्यावर रितसर केस दाखल झाली पाहिजे। त्यांच्यावर माझं असं स्वतःचं मत आहे का आता शेवटी कार्यकारिणीमध्ये ठरेल की त्यांना नोटीस दिली गेली पाहिजे। पक्षाची ते बदनामी करतायत, पक्षाच्या हिताच्या विरुद्ध ते काम करतायत। भ्रष्टाचाराचे आरोप करणारे राजकारणी सध्या कुठे आहेत असा सवाल IRS कमिशनर समीर वानखेडेंनी उपस्थित केलाय। सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते। आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर वेगवेगळे आरोप झाले। आरोप करण्यात अनेक राजकारणी आघाडीवर होते। आरोप करणारे हे राजकारणी आता कुठे आहेत असा सवाल समीर वानखेडेंनी केला। त्यांनी नाव न घेता नवाब मलिकांवर आरोप केलेत। पीपल काय म्हणतात घाणेरडे पॉलिटिशियन्स वगैरे ते लोक, तर त्यावेळी डेली 2दा प्रेस कॉन्फरन्स, 10 वाजता एक प्रेस कॉन्फरन्स लोकांची, 4 वाजता एक प्रेस कॉन्फरन्स, तर लोक मला विचारायचे आणि तुला झोप वगैरे येते का, म्हणजे काय तुझ्या सर्व्हिस वरती, म्हणजे एव्हरी एलिगेशन इज पुट ऑन। त्यावेळी मला असं वाटायचं की तुम्ही फक्त एक नाव छत्रपती शिवाजी, एक नाव पूर्ण अंगावरती शहाणा गेलं सगळं। नागपूर जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेकडून अवसायानात निघालेल्या कर्जवसुलीसाठी थेट शेतकऱ्यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा घाट घालण्यात आला होता। मात्र माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी लिलाव प्रक्रिया उधळून लावली। शेतकऱ्यांची संपत्ती लिलावात काढण्यास बच्चू कडूंनी सुरुवातीपासून तीव्र विरोध दर्शवला होता। बच्चू कडूंच्या या मध्यस्थीनंतर बँकेने तात्काळ ही लिलाव प्रक्रिया रद्द केली। दरम्यान बच्चू कडूंनी कलेक्टरांसोबत चर्चा केली असून बँक कर्मचाऱ्यांसोबत बसून तोडगा काढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पालकमंत्री दादा भुसेंनी मालेगाव महापालिकेने दिलेला कचरा संकलनाचा ठेका आणि वाहन खरेदी घोटाळा उघड केलाय। दादा भुसेंनी घटनास्थळी जाऊन झाडाझडती घेतली। याबाबत चौकशीचे आदेशही पालकमंत्री दादा भुसेंनी दिले। शहर स्वच्छ अभियानांतर्गत मालेगाव महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्चून 53 घंटा गाड्यांसह इतर अनेक वाहनं खरेदी केली होती, मात्र त्याचा वापर करण्यात आला नाही। ही सगळी वाहनं धुळखात पडू नयेत, शिवाय पुरेसे कर्मचारी असताना दुसरीकडे साफसफाईचा ठेका देण्यात आल्याने दादा भुसे संतप्त झाले। एकीकडे महानगरपालिकेच्या मालकीची नवी वाहनं पडून आहेत आणि दुसरीकडे खाजगी ठेकेदाराला काय कामाच्या निमित्ताने वाहनांचं बिल अदा केलं जात आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे। या 53 घंटा गाडी आहेत, स्वच्छता विभागाने खरेदी केल्या होत्या 3 वर्षापूर्वी। तर त्याच्यानंतर या वाड्यामध्ये उभ्या असताना त्यांच्या बॅटऱ्या वगैरे चोरी गेलेल्या होत्या।
बॅटरी चोरी झालं, मग नाही वाड्याचा दवाखाना चालू, तर रिपेरिंगचा आणि नवीन बांधकाम चालू असल्यामुळे त्या गाड्या तिथून आणून इथे उभ्या केलेल्या आहेत. हे वाहन खरेदी करून महापालिकेने नेमकं काय साध्य केलं हा प्रश्न निर्माण होतो. या वाहन खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास येत असून या वाहन खरेदी घोटाळ्याची सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मान्य शासनाने विशेष तपास पथकाची नियुक्ती करावी. बीड जिल्ह्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातही बोगस प्रमाणपत्र दाखल करून बदली केल्याचा प्रकार समोर आलाय. गंभीर शस्त्रक्रिया, गंभीर आजार अशी बोगस प्रमाणपत्र दाखवून शिक्षक बदली करून घेत होते. या बोगस प्रमाणपत्र दाखल्यावरून बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांची चौकशी करा अशी मागणी करणाऱ्या महिला शिक्षकांना आता जीवे मरण्याची धमकी सुद्धा देण्यात येऊ लागलेली आहे. धमकी देणाऱ्यांविरुद्ध कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आम्ही शिक्षक संघाच्या माध्यमातून दिव्यांग जे खरेच बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांच्या पाठीशी पूर्ण आहोत. पण जे बोगस आहेत त्यांचा शोध घेतलाच पाहिजे आणि त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे या मताचे आहोत. त्याचप्रमाणे ही जी निनावी पत्र आलेलं आहे याच्या बाबतीमध्ये आज 5 वाजता पोलीस स्टेशन कळंब या ठिकाणी जाऊन आम्ही गुन्हा नोंद करणार आहेत आणि याच्या बाबतीमध्ये माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि SP साहेब यांना सुद्धा या बाबतीचं निवेदन देणार आहे. ज्यांनी यामध्ये धमकीवजा पत्र दिलेलं आहे त्यांचा शोध हा लागलाच पाहिजे आणि जे खरोखरच ह्या बोगस प्रमाणपत्राचा आधार घेऊन, सवलत घेऊन त्याच्यामध्ये जे फायदा घेत आहे त्यांचा तर आता 100% शोध हा लागलाच पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. महत्त्वाची बातमी आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणी वाढतील अशी शक्यता व्यक्त होते आहे. आमदार वैभव नाईक यांची SCB कडून चौकशी सुरू असतानाच नाईक यांनी आमदार निधी दिलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना देखील नोटिसा बजावण्यात येत होत्या. आता मात्र वैभव नाईक यांच्या मिळकतीतील कणकवली इथल्या दत्तकृपा अपार्टमेंट या इमारतीत राहणाऱ्या तब्बल 56 रहिवाशांना देखील SCBच्या नोटिसा आल्यानं खळबळ उडालेली आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. SCBला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं इथल्या रहिवाशांनी सांगितलंय. वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. त्यांची सरपंचांची SCB चौकशी झाली. आता दत्तकृपा अपार्टमेंटमधील भाडेकरूंना SCBनं नोटिसा पाठवलेल्या आहेत. हे 56 रहिवासी आहेत ज्यांना SCBनं नोटिसा पाठवलेल्या आहेत. कणकवलीतल्या दत्तकृपा अपार्टमेंट या इमारतीमध्ये राहणाऱ्या 56 रहिवाशांना SCBनं नोटिसा पाठवल्यानं खळबळ उडालेली आहे. हे सगळे रहिवासी म्हणतात की आम्ही सुद्धा या SCBच्या चौकशीला सामोरं जाणार आहोत आणि सहकार्य करणार आहोत SCBला. मात्र यामुळे वैभव नाईक यांच्या अडचणी वाढू शकतात. उद्धव ठाकरे गटाचे वैभव नाईक यांची SCB चौकशी झाली. त्यानंतर अनेक सरपंचांना नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या आणि आता कणकवलीतल्या इमारतीतल्या रहिवाशांना सुद्धा SCBनं नोटीस पाठवलेली आहे. दत्तकृपा अपार्टमेंट या ठिकाणच्या रहिवाशांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अनिल परब बोलतायत थेट प्रक्षेपण दरम्यान इलेक्शन कमिशनने जी ऑर्डर दिली होती, पक्षाचं निशाणी आणि नाव हे शिंदे गटाला दिलं होतं, त्याच्या विरोधात देखील आम्ही SLP दाखल केली होती. त्याच्या संदर्भात सकाळी आज मेन्शनिंग केलं गेलं आणि ते मॅटर उद्या दुपारी 3:30 वाजता ठेवलेले आहे. आणि आजचे जे मुद्दे आहेत याच्यावरती जे उरलेले मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती उद्या कपिल सिब्बल आपली सुनवाई पूर्ण करतील. त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी करतील, त्यानंतर कामतसाहेब करतील. म्हणजे आमचे जे वकिलांचे जे काही ठरलंय त्याच्याप्रमाणे आमचा युक्तिवाद या 2 दिवसात पूर्ण होईल. अपात्र आमदारांमध्ये एकनाथ शिंदे स्वतः होते आणि त्यांना शपथ दिली राज्यपालांनी. हा मुद्दा कितपत महत्वाचा आहे सर? हे सगळे मुद्दे आपण घेतलेले आहेत की जे 16 आमदार अपात्रतेची पिटिशन ज्यांच्यावरती चालू आहे त्याच्यामध्ये पहिला नंबर जो आहे तो एकनाथ शिंदे यांचा आहे. आणि राज्यपालांनी ज्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई चालू आहे अशा माणसाला शपथ देणं हे घटनात्मक आहे का असा प्रश्न विचारला गेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा निकाल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या सगळ्या ज्या कॉन्स्टिट्युशनल बेंचच्या समोर आहेत आणि 8 मुद्दे जसं मी सांगितलं टर्म्स ऑफ रेफरन्सचे 8 मुद्दे आहेत
याच्यावरती एक एक मुद्द्यावरती चर्चा चालू आहे. विधानसभा एक व्यावहारिक तोडगा जेव्हा सुचवला गेला तेव्हा आपल्याच बाजूच्या वकिलांनी असं सांगितलं की हा प्रश्न अध्यक्षांच्याकडे द्यावा एका विशिष्ट कालमर्यादेत विधानसभा. असं आहे की ज्या वेळेला प्रश्न उपस्थित झाला की अध्यक्षांचे अधिकार आणि ते काढून घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे का, आजपर्यंतचा अनुभव असा असतो की एकदा अध्यक्षांकडे गेला आणि अध्यक्षांच्या बाबतीत अध्यक्ष हा पॉलिटिकल पार्टीचा मेंबर असतो आणि त्यामुळे तो स्वतःच्या पार्टीचा जो काही विचार करतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की ते अर्जच निकाली निघत नाहीत आणि म्हणून जरी अध्यक्षांकडे गेला तरी तो किमान 8 दिवसामध्ये अध्यक्षांनी त्याची पूर्णता करायला पाहिजे, त्याचा निकाल दिला पाहिजे, अशा प्रकारची मागणी कपिल सिब्बल यांनी केली. त्याचबरोबर दोन्ही अध्यक्ष जर डिस्प्यूटमध्ये असतील तर सिनियर मोस्ट कोण असेल त्याच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण ऐकलं गेलं पाहिजे. असे वेगवेगळे पर्याय त्याच्यावरती चर्चा झाली. परंतु अध्यक्षांचे अधिकार आणि मुख्यमंत्र्यांवरती अपात्रतेची कारवाई चालू असताना त्यांना मुख्यमंत्र्यांची पदाची शपथ देणं हे सगळ्या कायदेशीर बाबी किंवा घटनात्मक बाबी या सगळ्या प्रकरणात उपस्थित झालेल्या आहेत. उद्या 3:30ला जी सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगासंदर्भात ते बेंच वेगळा असणार आहे. अध्यक्षाकडे जर गेलं तर तुम्हाला मान्य असेल का? बघा, शेवटी कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. 3:30 वाजता जी सुनावणी होणार आहे ते वेगळं बेंच असणार आहे सर उद्या. नाही, उद्या ह्याच बेंचच्या समोर त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त आता त्याच्यातले कोण सदस्य असतील ते 3:30च्या नंतर ते त्यावेळेला ठरवतील. निवडणूक आयोगाची जी निकालाची